आजचा दिवस समोर ये, समोर ये. प्रकाशामध्ये उजळून दिसतो. अरे तिथे मी राहायला पाहिजे होते. काय आपल्या दोघांचं मॅचिंग होईल असं करून मी पण तुमच्या सुट्टीला येईल असं. तर आज ज्या अभिनंदनाच्या कार्यक्रमासाठी आपण जे आलो ठिकठिकाणाहून आलो, अगदी ठाण्यापासून ते वर्सोवापासून नवी मुंबई सातपाटीपर्यंतचे लोक या समितीचे आज उपस्थित आहेत. फक्त क्रीडा मॅडम आणि शर्मिला मॅडमचं अभिनंदन करण्यासाठी, आणि ते महत्त्वाचं. पण ही निवडणूक जी रचना बदलल्यानंतर ही निवडणूक जी लढत होती वेगवेगळ्या नगरपालिकेमध्ये, तिथं आपल्या वसईमध्ये पण मिल्टन आपला आमच्या प्रभागात, पण त्या रचनेमध्ये ही रचना बदल झाल्यानंतर त्या रचनेमध्ये आपण निवडून येणं हे फार कठीण वाटत होतं. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये आपण निवडून आलात त्याबद्दल आम्हाला फार कौतुक वाटतं. आणि ते कौतुक कशासाठी का, एक तर डाऊट होता रचनेचा, परंतु मागचा इतिहास आहे त्याला कारणीभूत, की बनट साहेब जे 2 टर्म नगरसेवक होते त्यांनी जे काही काम केलेलं आहे. आता आम्ही तर असं म्हणतो ना की आम्हाला दुसरा पक्ष नको, आम्हाला बनट डिव्हिजनचाच पक्ष पकडावा लागेल, कारण कुठलाही पक्ष पकडला तरी ते निवडून येतात. तर आम्हाला बनट डिव्हिजनचा पक्ष आता पकडावा लागेल. तर म्हणून त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे काम आहे, आम्ही सतत बघतो की कधीही त्यांचा फोन बंद नसतो. आणि म्हणून ह्या सगळ्या कामगिरीवर आज हे फळ आपल्याला बघायला मिळतं. लोकांचा विश्वास आहे की त्यांनी जे केलं, आणि तुम्हीसुद्धा मॅडम, तुम्हीसुद्धा होतात, तर तुमचंसुद्धा काम उल्लेखनीय आहे. तर त्यासाठी आज अखिल महाराष्ट्र कृती समितीचे पदाधिकारी सगळे आपल्या अभिनंदनासाठी आज इथे उपस्थित आहेत. तर हे आमचं अभिनंदन तुम्ही स्वीकारावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद.